नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्यांवर उपकार केलेत। उपकार कसे केलेत की जी काही सोयाबीन कापूस अनुदान होतं ते 5 ऑक्टोबरला देणार होते ते, आणि आता त्याची जी काही तारीख आहे ती म्हणताय की 29 सप्टेंबरला देऊ। आता 29 सप्टेंबरला कशी देऊ, याच्या आधी किती तारखा चेंज झाला, तारीख पे तारीख जे काही शासन चालवते याच्यातनं शेतकऱ्यांचा खेळ चालवला आहे का फक्त यांची मनमानी चालवली? राज्य सरकार म्हणजे काही शेतकऱ्यांसाठी आहे का नाही, का फक्त जे काही वरिष्ठ आहे दिल्लीची नेते म्हणजेच पंतप्रधान यांच्या मर्जीनुसार जे काही त्यांना वेळ मिळेल तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना वाटप करू, जर कृषी पुरस्कार वाटप होतील त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना वाटप करू, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता आपलं कापूस सोयाबीन अनुदान अडकलंय। आता ते मिळणार आहे आपल्याला 29 सप्टेंबरला। तर 29 सप्टेंबरला जे काही 1690 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मिळत आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे याच्यात पात्र झालेले आपल्याला दिसत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही 41,99,616 शेतकरी याच्यात पात्र झालेत, टोटल 92 लाख शेतकरी याच्यात पात्र होते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यामध्ये जो पहिला टप्पा आता याच्यातनं ते सांगताय की पहिला टप्पा आम्ही देऊ, पण याच्यासाठी त्यांनी ज्या काही अटी लावल्यात, शर्ती लावल्यात, त्या अटी शर्तींची पूर्तता झालेले शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे येत आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचं ई-KYC करणं बंधनकारक नव्हतं। ज्या शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणी झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरील नोंदी तलाट्यांमार्फत तहसीलदार व राज्य शासनापर्यंत त्या पोचवणं गरजेचं होतं। काही तलाट्यांनी हलगर्जीपणा केला, काही शेतकऱ्यांकडून ते ई-KYC झालं नाही किंवा ई-पीक पाहणी झालं नाही, आणि म्हणून असे राज्यातील 41,99,616 शेतकरी याच्यात पहिल्या टप्प्यामध्ये पात्र आहेत। आणि याच्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना आता कृषी पुरस्कारांचं जे काही सोहळ्याचं जे कृषी पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे, आणि याच्यातनं 29 सप्टेंबर रोजी आता शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळणार आहेत। मुद्दा हाच आहे की राज्य शासन आधी किती वेळेस कापूस सोयाबीन 20,000 देते का जणू 2-2 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकते, हाच मोठा सवाल आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना समजून घ्यावा लागणार आहे। कारण की शेतकऱ्यांचं एक बघा, जर माझ्या अकाउंटमध्ये 30 तारखेला पैसे येणार असेल असं मला जर कन्फर्म माहिती असेल तर मी त्या पैशांचं काहीतरी नियोजन करतो, 4 लोकांना सांगतो की नाही बाबा माझे पैसे येणार आहेत, मी तुम्हाला, आपल्या शेतकरी म्हटलं म्हणजे आपल्यावर उसनवारीच असतेच, बियाण्यांचे आपण व्याजाने किंवा उधारीने मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी घेत असतो, आणि आपण समोरच्याला सांगत असतो, शब्द देतो की ठीक आहे माझ्या अकाउंटमध्ये या तारखेला राज्य शासन पैसे टाकणार आहे। बट राज्य शासनच आज बिगुल देत असेल किंवा राज्य शासनच आपल्याला या सगळ्या गोष्टी बायपास करताना दिसतंय, आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, जसं की आपण त्यांच्या म्हणजे ते उपकार करताय आपल्यावर की नाही, उपकार करताय आणि आपण त्यांच्याकडे उधारी मागतोय किंवा उसने पैसे मागतो राज्य शासनाकडे, असं जाता आपल्याला दिसतंय। कारण की हां ठीक आहे आज देतो उद्या देतो असं करताना दिसतंय। ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, या गोष्टी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना समजून घ्यावं लागणार आहे। ज्यावेळेस आपल्याकडे हे मतं मागायला येतात त्या मतं मागताना आपल्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवावी लागणार आहे। आपण पण काय करतो, आपल्याला 500-600ची नोट, 500 रुपयाची नोट दिली की आपण पण सगळं विसरतो आणि आनंदाने या लोकांना मतदान करतो। असं करू नका, आपल्याला या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवा। आपल्याला किती हे लोक फिरवत आहे ह्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवूनच आपल्याला हे सगळे पुढचे कामं करावे लागणार आहेत। धन्यवाद।